नमस्कार मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती दीप अमावस्याबद्दल आहे। सगळ्यात अगोदर सगळ्यांना दीप अमावस्याच्या खूप खूप शुभेच्छा, कारण हाच तो दिवा असतो जो आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश आणतो। आपण जी काही सेवा करतो ती देवापर्यंत सेवा पोहोचवते आणि म्हणून या दिव्याला अनन्यसाधारण महत्त्व असं या दीप अमावस्येच्या दिवशी असल्यामुळे आपल्या मुलांसाठी एक अतिशय प्रभावी उपाय आज आपण जाणून घेणार आहोत। तर बघा मित्रांनो, तो उपाय कोणता आहे, तो उपाय तुम्हाला कसा करायचा आहे त्या संबंधीचा आजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। हा उपाय फक्त एक उपाय नसून वर्षातून एकदाच येणारा आहे, त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी हा उपाय आवर्जून करावा। तुम्हाला मासिक धर्म असेल किंवा काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही, किंवा काही सूतक असेल तर तुम्हाला हा उपाय करू शकत नाही। मासिक पाळी असेल तर त्या आपल्या घरामध्ये एखादी दुसरी महिला असेल, एक तुमची मुलगी असेल किंवा अजून कोणी असेल तर मुलांवरून ओवाळलं तरी, मुलांना तुम्ही उद्या दीप अमावस्येच्या दिवशी ओवाळलं तरी चालेल। शक्यतो हा उपाय कोणी करावा? शक्यतो हा उपाय फक्त आणि फक्त आईनेच करावा। अशा परिस्थितीमध्ये आपल्याला दुसरा ऑप्शन आपण ठरवू शकतो, तर तो असं की तुमच्या घरात जी कोणी दुसरी कोणती स्त्री असेल तर ती स्त्री देखील तुमच्या मुलांवरून ओवाळायचं आहे। तर काय करायचं बघा, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्याच्या दीप अमावस्यासाठी ही संधी तुम्ही सोडू नका। आईने मुलांसाठी कणकेच्या दिव्याचा हा महा उपाय नक्की करावा, या संदर्भातली माहिती मी तुम्हाला देत आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बघा, उद्या आहे 11 ऑगस्ट। 11 ऑगस्ट अमावस्या प्रारंभ रात्री 1:53 सुरू होणार आहे। बुधवार दिनांक 12 ऑगस्ट अमावस्येच्या दिवशी समाप्ती रात्री 11:06 होत आहे। तर आपण दीप अमावस्या ही ऑगस्ट बुधवार या दिवशी साजरी करणार आहोत। बघा, दीप अमावस्या म्हटलं तर दिव्यांची वगैरे पूजा केली जाते। आपल्या घरामध्ये जे कुठले दिवे आहेत ते स्वच्छ घासले पुसले जातात आणि त्यांची पूजा करून आपल्या घरामध्ये एक लख प्रकाश आपल्या घरामध्ये कायम स्वरूपी राहावा, त्यासाठी आपण दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा आपण करत असतो। तुम्ही पण करत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश पडावा हे सगळं काही आपण त्या दिवशी दिव्याला आपण मागणी करत असतो। आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा राहावी, नेहमी पॉझिटिव्ह राहावं, आपलं आयुष्य पॉझिटिव्ह रीतीने उज्ज्वल व्हावं अशी प्रार्थना आपण आजच्या दिवशी करत असतो। त्यातल्या त्यात आपल्याला ही दीप अमावस्या म्हणजे आपल्या लक्ष्मी प्राप्तीची सेवा ही आपल्याला उद्या अमावस्येच्या दिवशी करायची असते, त्यामुळे आपण ही अमावस्या श्रावण लागण्याच्या अगोदर एक दिवस जी आषाढ अमावस्या येते त्या दिवसाला विशेष महत्त्व म्हटलेलं आहे। तर बघा, आता मुलांसाठी काय करायचं आहे, तर बघा, मुलांसाठी तुम्हाला कणकेचे दिवे उतरून टाकायचे आहेत। 5 कणकेचे दिवे तुम्हाला बनवायचे आहेत। एक तर तुम्ही 5 बनवू शकता किंवा 11 बनवू शकता, 21 बनवू शकता। अगदीच तुम्ही वेळेवर व्हिडिओ पाहत असाल तर मग कमीत कमी एक जरी दिवा लावला तरी चालेल, एक जरी कणकेचा दिवा तुम्ही बनवला तरी चालेल, काही हरकत नाही। पण तुम्ही हा उपाय आवर्जून नक्की करू शकता। तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, आता कणकेचे दिवे बनवत असताना आपल्याला गव्हाचे जे पीठ आहे त्या पिठापासून दिवे बनवायचे आहेत। हा दिवा बनवत असताना जर तुमची इच्छा असेल तर त्या पिठामध्ये तुम्ही चिमूटभर हळद देखील टाकू शकता आणि थोडेसे जे काळे तीळ आहेत ते तीळ आपल्याला टाकायचं आहे आणि हे पीठ मळून तुम्ही हे दिवे बनवायचे आहेत। या पद्धतीने तुम्हाला कणकेचे दिवा हा बनवू शकता। मग तुम्ही हळद आणि पिठाचे दिवे बनवले आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही दिवा प्रज्वलित करणार आहात त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकले तरी देखील चालेल, असं केलं तर चालू शकतं। आता दिवे कशा पद्धतीने बनवायचे हे तुमच्या लक्षात आलेच पाहिजे। संध्याकाळच्या वेळी साधारण 6:30 ते 7:30च्या नंतर रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही कधीही
हा उपाय नक्की करू शकता. तुमच्या घरामध्ये समजा आता तुम्हाला एक मूल असेल तर त्या मुलासाठी किंवा 2 मुलं असतील तर त्या मुलांसाठी म्हणजेच अशा पद्धतीने दिवे करू शकता. आता प्रत्येक मुलांसाठी वेगळे दिवे बनवण्याची काही गरज नाही. जसे की इतर उपाय जे आहेत ना ते आपण प्रत्येकासाठी वेगवेगळे करतो, पण ते या पद्धती हा उपाय आहे तुमच्या घरातला मुलगा असू दे मुलगी असू दे, हा उपाय दोघांसाठी पण तुम्ही करू शकता. त्यांना वेगळे 5-5 दिवे करायची काही गरज नाही. हे दिवे तुम्ही दोन्ही दोन्ही मुलांवरून उतरवले तरी देखील चालणार आहे. आता दिवे उतरवताना काय करायचं, मुलाला बसवण्यासाठी आसन द्यायचं. मुलगा असो का मुलगी असो, आणि त्यांना एका आसनपट्टीवरती बसवायचं. आपल्याला दोन्ही मुलं सारखेच असतात, मुलगी असो का मुलगा असो, त्यामुळे आपल्याला त्यांच्यावरती जीव तितकाच असतो, तितकंच प्रेम असतं. मग आपण वयांचं म्हटलं तर अगदी 1 वर्षापासून ते मुलगा जॉबला जाईपर्यंत, लग्न झालेला मुलगा असेल तरी तुम्ही त्याच्यासाठी हा उपाय करू शकता. कारण प्रत्येक आईला आपलं मूल कितीही मोठं झालं तरी त्यांना चांगलंच व्हावं, त्याच्या आयुष्यामध्ये प्रकाश पडावा, त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं, असं प्रत्येक आईला हे व्हावं असं वाटत असतं. त्यामुळे हा उपाय तुम्ही करू शकता. याच्यासाठी कोणतंही बंधन नाही. 1 वर्षाच्या आतल्या मुलांचं शक्यतो करू नका, कारण त्यांना बसण्यासाठी आपल्याला दुसऱ्या व्यक्तीला कोणाला तरी घेऊन बसावं लागतं, त्याकरिता सांगत आहे. पण मुलगा जर समजदार असेल तर मग नक्कीच तुम्ही हा उपाय त्या लहान 1 वर्षाच्या आत जर मुलगा असेल तरी पण सुद्धा करू शकता. तान्ह्या बाळासाठी तुम्ही करू शकता, हे देखील पुढे जाऊन सांगणारच आहे. तर बघा आता काय करायचं. मुलाला बसण्यासाठी आपण आसन द्यायचं आहे. आसन पूर्वीकडे, त्याचं तोंड पूर्वीकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसायचं आहे, जेणेकरून दिवे उतरवण्याची म्हणजे आईचं तोंड ही पूर्व किंवा पश्चिमेकडे घेणार आहे. या पद्धतीने मुलाला बसवायचं आहे. जेणेकरून आपण त्यानंतर आपल्याला काय करायचं की हे जे कणकेचे दिवे आहेत ते तुम्ही बनवलेले आहेत, त्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल किंवा आपण जे तिळाचं तेल असतो ना, किंवा आपण जे देवाला वापरतो तेल, ते तेल त्या दिव्यामध्ये टाकायचं आणि दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जर मोहरीचं तेल असेल, मोहरी असेल, पिवळी आहे, तर कोणती मोहरीचं जे असेल तर तुम्ही या दिव्यामध्ये टाकू शकता. मात्र काळी मोहरी टाकायची नाही. या व्यतिरिक्त काळे तीळ देखील टाकू शकता. आणि मग जे दिवे आहेत ते मुलांवरून आपण उतरवायचे आहेत. सर्वप्रथम काय करायचं, हे दिवे आहेत ना ते मुलांवरून आपण जसे मुलांना औक्षण करतो ना, तशाच पद्धतीने आपल्याला 7 वेळेस करायचं आहे. आणि आपल्या मनामध्ये शुद्ध भाव ठेवायचा आहे. जी की काही निगेटिव्हिटी आहे माझ्या मुलामध्ये असेल तर त्या मुलामध्ये निगेटिव्हिटी असेल, खूप चिडचिडपणा मुलं करत असतात, ते अनपेक्षितपणा घटना या बाबतीत बऱ्याचदा घडत असतात. त्यामुळे सातत्याने ते आजारी पडत असतात किंवा इथून तिथून भविष्याची पुढे बाबतीत अशा तशा गोष्टी घडू नये, याकरिता हा उपाय आपल्याला करायचा असतो. या पद्धतीने प्रार्थना करायची आणि ते दिवे ओवाळताना 7 वेळेस 5 कणकेचे दिवे जे आहेत ते मुलांवरून उतरवायचे आहेत. आणि त्यानंतर हे जे दिवे आहेत ते एखाद्या झाडाखाली, पिंपळाचं झाड असेल जर जवळ तर त्या ठिकाणी देखील तुम्ही नेऊन लावू शकता. जाताना ते पेट तसेच असायला हवे, पेटतेच असायला पाहिजे असं हवं असं काही नाही, पेटलेलेच असावे असं काही नाही. जर ते विझले तरी तुम्ही तशा पद्धतीने घेऊन जा आणि पिंपळाच्या झाडाखाली ठेवून द्या, किंवा दुसरं एखादं झाड असेल तर त्या ठिकाणी जरी तुम्ही ठेवलं तरी चालेल. अगदी तुम्हाला बाहेर जाणे शक्य नाही झालं तर तुम्ही खूप उशिरा उपाय करत आहात तर मग काय करायचं, तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये किंवा अंगणामध्ये ठेवलं तरी चालेल, बाहेर ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी ते निर्माल्यामध्ये सुद्धा टाकू शकता. शक्य असेल तर झाडाखाली नेऊनच ठेवा, शक्य असेल तर तुम्ही बाहेर ठेवा. मग उतरवल्यानंतर आपल्या घरामध्ये ठेवू नका, कारण की तुम्ही ते बाहेर गॅलरीमध्ये ठेवा आणि तुमच्या गच्चीवर ठेवा, अंगणामध्ये ठेवा आणि मग दुसऱ्या दिवशी ते तुम्ही निर्माल्यामध्ये सुद्धा ते दिवे टाकू शकता. अशा पद्धतीने हा कणकेचा दिव्याचा जो उपाय आहे, तो उतार आहे, तो तुम्हाला मुलांवरून अमावस्येच्या दिवशी आपल्याला करायचा आहे. एक लक्षात घ्या, दुसरे जे उतारे आहेत, मग तिळाचे असतील, नारळाचे असतील तर ते आपल्याला आपण प्रत्येक अमावस्येला करू शकतो. जो कणकेचा दिव्याचा जो उपाय आहे तो फक्त आणि फक्त आपल्याला दीप अमावस्येच्या दिवशी करायचा असतो. हा उपाय आपल्याला या दीप अमावस्येच्या दिवशीच आपल्याला हा उपाय करायचा आहे.
पुन्हा आपल्याला हा उपाय करायचा नाही. त्यामुळे या उद्याची जी दीप अमावस्या आहे त्या अमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज नाही केलं मग तुम्हाला सरळ पुढच्या दीप अमावस्येची वाट बघावी लागणार आहे. त्यामुळे तुम्ही शक्यतो हा उपाय पुरेपूर उद्याच करण्याचा प्रयत्न करावा. दुसरी गोष्ट म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की 1 वर्षाच्या आतला जो लहान बाळ असतो, जो शिशु असतो, त्या बाळासाठी तुम्ही हा उपाय करू नका. बघा, बाळ छोटं असतं, एकदम त्याला बसतासुद्धा येत नाही आणि मग दुसऱ्या व्यक्तीला त्याला मांडीवर घेऊन बसावं लागेल आणि म्हणूनच तुम्हाला त्याच्यासाठी हा जो उपाय करायचा आहे त्याला आपल्याला दुसऱ्याच्या मांडीवरती द्यायचं नाही आहे आणि हा उपाय दुसऱ्याच्या मांडीवरती बसून आपल्याला हा उपाय करायचा नाही. पण ते मूल त्रास देत असेल त्याच्यावरून तुम्ही तिळाचा देखील उतारा करू शकता. म्हणजेच बघा, काळे तीळ जे आहे तर तान्ह्या वाळवून तुम्ही 7 वेळा फिरवू शकता आणि त्यानंतर ते उत्तर दिशेला ते तीळ तुम्हाला टाकून द्यायचं आहे. या व्यतिरिक्त तुम्ही मीठ मोहरीने देखील तुम्ही बाळाची दृष्ट काढू शकता. तर अशा प्रकारे बाळाची दृष्ट काढली तर निश्चितच आपल्या बाळाला जी दृष्ट लागलेली असते तर ती निघून जाते. बाळांना जी दृष्ट लागते ती फक्त बाहेरच्या व्यक्तीची लागते असं काही नाही. आपल्या घरातल्या व्यक्तीची देखील आपल्या बाळाला नजर लागत असते. त्यामुळे आपण नेहमी बाळाचं कौतुक करत असतो. आपली दृष्ट आईची दृष्ट सर्वात पहिलं लागते, त्यामुळे आपली नजर लागते. त्यामुळे लहान बाळाची आपण केसांनी देवाऱ्यामध्ये जो मोरपीस असतो त्या मोरपीसनी सुद्धा तुम्ही बाळाची नजर काढू शकता. दीप अमावस्येच्या दिवशी या निमित्ताने कणकेच्या दिव्याचं जे काही आपण सांगितलेलं आहे तर ते फक्त आणि फक्त तुम्हीच हा उपाय करू शकता. हा उपाय तुम्ही अमावस्यालाच करू शकता. तर हे उपाय 100% तुम्ही केल्यानंतर तुम्हाला नक्की तुमच्या मुलांमध्ये बदल जाणवायला दिसणार आहे. त्यामुळे तुमच्यासमोर असणार आहे. फक्त एखादी जेव्हा आपण गोष्ट करतो ते आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो म्हणून करतो असं नाही. तुम्ही ते करताना तुमची श्रद्धा आणि विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठी हा उपाय तुम्ही नक्की तुमच्या श्रद्धेने विश्वासाने करून बघा आणि नंतर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आजची माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण याविषयी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता आणि मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. सगळ्यांना उद्या दीप अमावस्येच्या खूप